नमस्कार, प्रतीक्षा होम रेसिपी कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत रक्षाबंधन स्पेशल थाली। यामध्ये आज आपण बघणार आहोत काजू पनीर मसाला, दाल फ्राय आणि पुलाव राईस। ही थाली फक्त 45 मिनिटात बनवून तयार होते। हॉटेल स्टाईल काजू पनीर मसाला दाल फ्राय कसं बनवायचं ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग आपण या रेसिपीला सुरुवात करूया। आता सर्वात प्रथम आपण काजू पनीर मसाल्याची ग्रेव्ही बनवून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी एक कढई घेतलेली आहे। कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घातलेले आहे। आता यामध्ये एक तेजपत्ता घातलेला आहे, एक काळी विलायची घातलेली आहे आणि 3 ते 4 काळी मिरी घातलेली आहे। आता इथे मी 3 मीडियम साइजचे कांदे असे उभे कट करून घेतलेले आहेत, स्लाइसमध्ये कट करून घेतलेले आहेत। हे कांदे यामध्ये मी घातलेले आहेत। आता आपल्याला हा कांदा असा मोकळा करून घ्यायचा आहे आणि छान असा गोल्डन कलरवर येईपर्यंत छान असा परतवून घ्यायचा आहे। कांदा आपल्याला जास्त काळपट कलरवरती परतवायचा नाही, फक्त गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हा कांदा परतवून घ्यायचा आहे। बघू शकता कांदा हलकासा ट्रान्सलुसंट झालेला आहे। इथं मी 3 ते 4 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत, 2 छोटे अद्रकचे तुकडे घातलेले आहेत, 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत। आता हे सगळं मी असं मिक्स करून घेतले आहे। तुम्ही बघू शकता कांदा हा गोल्डन कलरवरती हा फ्राय झालेला आहे। आता यामध्ये इथं मी 7 ते 8 काजू घातलेले आहेत, त्यामुळे ग्रेव्हीला टेस्ट खूप छान येते। इथं तुम्ही भिजवलेलाही काजू घालू शकता किंवा जे मगजचे बी तेही भिजवून घालू शकता। आता इथं मी 3 मीडियम साइजचे टोमॅटो घेतलेले आहे। हे टोमॅटो असे कट करून यामध्ये घातलेले आहेत। आता आपल्याला हे टोमॅटो गळेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। टोमॅटो पटकन गळले जावे त्यासाठी इथं मी 1 चमचा मीठ घातलेला आहे आणि हे सगळं मिश्रण एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे। आता इथं मी झाकण ठेवून हे 5 मिनिटं शिजवून घेणार आहे, जेणेकरून टोमॅटो आपले पटकन गळले जातील। 5 मिनिटं झालेले आहेत, तुम्ही बघू शकता टोमॅटो आपले छान असे मॅश होत आहेत, छान असे गळले गेलेले आहेत। आता हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। तोपर्यंत आपण दाल फ्राय बनवून घेणार आहोत। त्यासाठी इथं मी 1/4 कप मूग डाळ आणि 1/3 कप तूर डाळ घेतलेली आहे। आता ही डाळ आपल्याला स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुवून घ्यायची आहे। तूर डाळीसोबत मूग डाळ थोडी घेतली म्हणजे डाळीला कन्सिस्टन्सी छान येते, डाळ चवीलाही खूप छान लागते। इथं मी एवढं पाणी घेतलेलं आहे। आता आपल्याला हे कुकरला शिजवून घ्यायचं आहे। त्यासाठी इथं मी अर्धा चमचा यामध्ये हिंग घातलेला आहे आणि अर्धा चमचा इथं मी हळद घातलेली आहे। हे कुकरला आपल्याला याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। 3 शिट्ट्यामध्ये डाळ ही आपली छान शिजते। तीन शिट्ट्या झालेल्या आहेत, कुकर थंड झालेला आहे, डाळ आपली शिजलेली आहे। बघू शकता अगदी सहज मॅश होते। आता ही डाळ मी एका चमच्याच्या साहाय्याने अशी मिक्स करून घेते, छान अशी गोटून घेते। डाळ आपल्याला एकदम प्लेन करायची नाही, हलकीशी मिक्स करून घ्यायची आहे। इथं मी एक पॅन घेतलेला आहे। आता डाळ तडक्यासाठी एक पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल घातलेलं आहे। 1 चमचा जिरं घातलेलं आहे। जिरं छान तडतडलं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे। इथं मी अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे। मोहरी छान तडतडली की इथं मी 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत। 1 लाल मिरची घातलेली आहे। इथं मी 1 मीडियम साइजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। आता हा कांदा आपण यामध्ये घालणार आहोत। कांदा आपल्याला हलक्याशा गोल्डन कलरवरच परतून घ्यायचा आहे। आता इथं कांदा थोडासा परतून झाला की यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे।
अद्रक लसूणची पेस्ट यामध्ये 1 मिनिट परतून घ्यायची आहे। आता यामध्ये इथं मी 1 मीडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे। आता टोमॅटो यामध्ये छान आपल्याला परतून घ्यायचा आहे, छान असा मॅश होईल एवढं आपल्याला यामध्ये परतून घ्यायचं आहे। टोमॅटो पटकन मॅश व्हावा यासाठी इथं मी थोडंसं मीठ घातलेलं आहे। टोमॅटो छान परतून झालेला आहे। आता आपल्याला यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहेत। इथं मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे, 1 चमचा धने पावडर घातलेली आहे। आता हे मसाले यामध्ये मी असे मिक्स करून घेते। मसाले यामध्ये छान मिक्स झालेले आहेत। आता यामध्ये मगाशी गोटून घेतलेली डाळ घालायची आहे। आता डाळ तुम्हाला कितपत पातळ किंवा कितपत घट्ट हवी त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालायचं आहे। डाळ मला थोडीशी घट्ट वाटते त्यामुळे इथे मी थोडंसं गरम पाणी घातलेलं आहे। आता आपल्याला या डाळीला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे। इथं मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे। 1-2 मिनिटं डाळ अशी मी उकळून घेतलेली आहे। यामध्ये इथं मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे। कोथिंबीर ही आपल्याला भरपूर घालायची आहे त्यामुळे डाळीला चव खूप छान येते। आता डाळ आपली तयार आहे, त्यासाठी लागणारा तडका बनवून घेऊ। त्यासाठी इथे मी तडका पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये 1 चमचा तेल घातलेलं आहे। थोडा लसूण असं मी बारीक कट करून घातलेला आहे। लसूण छान तडतडला की त्यामध्ये 1 चमचा जिरं घालायचं आहे, चिमूटभर हिंग घालायचं आहे आणि इथं मी 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे। आता तडका आपला हा छान तयार झालेला आहे। आता हा तडका आपण डाळीवरती घालणार आहोत। तडका डाळीवरती टाकला त्यावरती थोडीशी कोथिंबीर घालून लगेच झाकून ठेवायचं आहे, म्हणजे छान असं तडक्याचा फ्लेवर डाळीला येतो। 1 मिनिटभर असंच हे बंद ठेवायचं आहे। 1 मिनिट झालेलं आहे, तुम्ही बघू शकता आपला छान असा हॉटेल स्टाईल डाळ तडका बनवून तयार झालेला आहे। इथं आपण काजू पनीर मसाल्याची ग्रेव्ही बनवून घेणार आहोत। मागाशी थंड करायला जे मिश्रण ठेवलं होतं ते आपण आता इथं मिक्सरला फिरवून घेणार आहे। इथं मी 2 बॅचमध्ये फिरवून घेणार आहे। बघू शकता इथं मी ही ग्रेव्ही मिक्सरला फिरवून घेतलेली आहे। ग्रेव्हीला किती छान कलर आलेला आहे आणि एकदम फाईन कन्सिस्टन्सीमध्ये ही ग्रेव्ही मी मिक्सरला फिरवून घेतलेली आहे। आणि ग्रेव्ही फिरवताना अजिबात जास्त पाणी घालायचं नाही, कमी पाणी घालूनच ही ग्रेव्ही आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायची आहे। पाणी जर जास्त घालून तुम्ही जर ही ग्रेव्ही मिक्सरला फिरवली तर परतताना खूप अशी उडते, त्यामुळे पाणी कमी घालूनच ग्रेव्ही फिरवायची आहे। आता इथं मी काजू पनीर मसाल्यासाठी इथं मी 200 ग्राम पनीर घेतलेलं आहे आणि 80 ग्राम काजू घेतलेले आहेत। काजूचं प्रमाण तुम्ही 100 ग्रामपर्यंत घेऊ शकता। तर हे पनीर मी असं क्यूबमध्ये कट करून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे हलकंसं शालो फ्राय करून घ्यायचं आहे। त्यासाठी इथं मी कढई घेतलेली आहे, कढईमध्ये 1 चमचा तेल घातलेलं आहे। आता हे काजू आपल्याला हलकेसे गोल्डन कलरवरती परतून घ्यायचे आहेत। काजू परतताना आपल्याला गॅस हा कमीच ठेवायचा आहे आणि सतत हलवत हे काजू आपल्याला परतून घ्यायचे आहेत।
बघू शकता काजूला असा गोल्डन कलर यायला लागलेला आहे। छान असे काजू आपले गोल्डन झालेले आहेत। आता आपण हे काढून घेऊयात। काजू आपले हलकेसे गोल्डन कलरवरती फ्राय झालेले आहेत। आता इथं मी 1 चमचा बटर घातलेला आहे आणि इथं मी पनीर यामध्ये घातलेलं आहे। आता इथं मी हलकंसं पनीरचा कलर चेंज न करता हे पनीर यामध्ये असं परतून घेणार आहे। तुम्हाला जर पनीर छान असं गोल्डन कलरवरती परतून घ्यायचं असेल तर थोडं थोडं पनीर घालून तुम्ही परतून घेऊ शकता। आता याच कढईमध्ये इथं आपण मसाला परतून घेणार आहोत। त्यासाठी इथं मी 2 ते 3 चमचे तेल घातलेलं आहे। यामध्ये इथं मी एक मीडियम साईजचा कांदा असा कट करून घेतलेला आहे। आता कांदा आपण यामध्ये परतून घ्यायचा आहे। कांदा परततानाही आपल्याला जास्त त्याचा कलर चेंज करायचा नाही, हलकासा पिंक कलर येईपर्यंत कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे। बघू शकता कांद्याला हलकासा पिंक कलर आलेला आहे। आता इथं मी चिमूटभर हिंग घातलेला आहे, 1 चमचा हळद घातलेली आहे, 1.5 चमचा धने पावडर घातलेली आहे आणि 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे। हे सगळं आपण परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये मिक्स केलेली मिक्सरला फिरवलेली ग्रेव्ही आपण यामध्ये घालणार आहोत। तर ग्रेव्ही यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे। आता कोणत्याही ग्रेव्हीची भाजी असेल तर तुम्ही ग्रेव्ही जेवढी जास्त परतल तेवढी तुमची भाजी छान अशी टेस्टी बनून तयार होते। त्यामुळे ग्रेव्ही आपल्याला पूर्णपणे तेल सुटेपर्यंत छान अशी कमी गॅसवरती परतून घ्यायची आहे। आता मी इथं झाकण ठेवलेलं आहे। झाकण ठेवून इथं मी 5 मिनिटं ही ग्रेव्ही कमी गॅसवरती अशी शिजवून घेणार आहे। 5 मिनिटं झालेले आहे, तुम्ही बघू शकता। तर याच पद्धतीने आपल्याला जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत ही ग्रेव्ही अशी परतून घ्यायची आहे। ग्रेव्ही परतताना आपल्याला असं सतत मिक्स करत परतून घ्यायची आहे, खाली लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे। अजून 5 मिनिटं झालेले आहे, तुम्ही बघू शकता ग्रेव्ही थोडीशी घट्ट झालेली आहे आणि ग्रेव्हीला थोडंसं तेल सुटायला लागलेलं आहे। याच पद्धतीने अजूनही मी 10 मिनिटं ही ग्रेव्ही परतून घेतलेली आहे आणि 10 मिनिटांनंतर ग्रेव्हीला हे पूर्णपणे असं तेल सुटलेलं आहे। ग्रेव्ही छान अशी परतली गेलेली आहे। आता इथं मी 2 चमचे रेडीमेड पनीर मसाला घेतलेला आहे। हा पनीर मसाला इथं मी गरम पाण्यात मिक्स करून घेतलेला आहे आणि ते मी या ग्रेव्हीमध्ये घातलेला आहे। डायरेक्ट मसाला हा ग्रेव्हीमध्ये घातला तर जळू शकतो, त्यामुळे हा मसाला आपल्याला गरम पाण्यात मिक्स करून घालायचा आहे। हा मसाला आता या ग्रेव्हीमध्ये असं मी परतून घेतलेला आहे। आता आपल्याला या ग्रेव्हीमध्ये गरम पाणी घालायचं आहे। इथं मी गरम पाणी घातलेलं आहे। आता तुम्हाला ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी जेवढी हवी त्यानुसार तुम्हाला यामध्ये पाणी घालायचं आहे। इथं मी अजून थोडंसं यामध्ये गरम पाणी घातलेलं आहे। आता जरी थोडीशी ग्रेव्ही पातळ वाटली तर थोडीशी आपण याला 5 ते 10 मिनिटं शिजवून घेतो, त्यामुळे ही ग्रेव्ही अजून घट्ट होते। आता इथं झाकण ठेवून आपल्याला याला 5 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही 5 मिनिटं ग्रेव्ही शिजवून झालेली आहे। ग्रेव्हीला छान अशी उकळी आलेली आहे। आता इथं मी 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे, त्यामुळे ग्रेव्हीला टेस्ट खूप छान येते। आता इथं मी 1 चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे आणि ही अशा हातावरती चोळून घातलेली आहे। कसुरी मेथीमुळे भाजीला टेस्ट खूप छान येते। हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये मगाशी आपण शालो फ्राय केलेले काजू यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि पनीरही यामध्ये घालून घ्यायचं आहे। पनीर यामध्ये घालून झालेलं आहे। आता हे 1 मिनिट इथं झाकण ठेवून आपल्याला हे छान असं मिक्स होऊ द्यायचं आहे।
बघू शकता आपला छान असा काजू पनीर मसाला बनवून तयार झालेला आहे। आता यावरती मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे। इथे तुम्ही 1 चमचा बटर घालू शकता। मस्त असा आपला काजू पनीर मसाला बनवून तयार झालेला आहे। ग्रेव्हीमध्ये असं पनीर घातलं की 1 मिनिट झाकून ठेवलं की पनीर छान असं ग्रेव्हीमध्ये मुरतं। आता आपण पुलाव राईस बनवून घेऊया। त्यासाठी इथं मी कुकर घेतलेला आहे। तुम्ही हा पुलाव राईस कोणत्याही भांड्यात बनवून घेऊ शकता। कुकर घेतलेला आहे। कुकरमध्ये 1 चमचा तेल घेतलेला आहे आणि 1 चमचा बटर घातलेला आहे। इथं मी 1 चमचा जिरं घातलेलं आहे। दाल फ्राय सोबत तुम्ही जिरा राईसही बनवू शकता। इथं मी थोडेसे बारीक चिरलेले गाजर घातलेलं आहे। आता पुलाव राईसमध्ये इथं मी कमी प्रमाणात ह्या भाज्या घातलेल्या आहेत। इथे तुम्ही बारीक चिरलेला कांदाही घालू शकता। इथे मी थोडेसे बारीक चिरलेले बीन्स घातलेले आहेत आणि थोडेसे वाटाणे घातलेले आहेत। हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। तर यामध्ये इथं मी 2 वाटी स्वच्छ धुतलेला तांदूळ घातलेला आहे। इथं मी पुलाव राईस घेतलेला आहे। तुम्ही कोणताही बासमती पुलाव राईस कोणताही राईस घेऊ शकता। छान याच्यामध्ये राईस परतून झालं की आपल्याला यामध्ये गरम पाणी घालायचं आहे। आता आपल्याला यामध्ये 1 बोट एवढंच यामध्ये वरती पाणी घ्यायचं आहे। जास्त पाणी घालायचं नाही, नाहीतर भात मग जास्त असा शिजला जाईल, ओव्हरकुक होईल। त्यासाठी इथं आपल्याला थोडंच पाणी घालायचं आहे। तांदळाच्या वर 1 बोट एवढंच पाणी घालायचं आहे। आता यामध्ये इथं चवीनुसार मीठ घालायचं आहे। इथं मी 1 चमचा लिंबू घातलेला आहे, ज्यामुळे आपला हा राईस छान असा मोकळा होईल आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे। आता आपल्याला याला छान उकळी येईपर्यंत छान असं उकळून घ्यायचं आहे आणि नंतरच कुकरचं झाकण लावायचं आहे। उकळी यायच्या आधी कुकरचं झाकण लावलं तर भात असं छान असं गिजगा होऊ शकतो, त्याच्यामुळे उकळी आल्यानंतरच कुकरचं झाकण लावायचं आहे। आता याला छान उकळी आलेली आहे। आता हे झाकण लावून आपण याची 1 शिट्टी करून घेणार आहोत। एका शिट्टीमध्ये हा पुलाव राईस छान असा शिजतो। 1 शिट्टी करून बंद करायचा आहे। आता इथं मी 1 शिट्टी करून घेते। 1 शिट्टी झालेली आहे। कुकर थंड झालेला आहे। बघू शकता आपला छान असा व्हेज पुलाव राईस बनवून तयार झालेला आहे। आता ही आपली थाली बनवून तयार झालेली आहे। पनीर काजू मसाला तयार आहे। हॉटेल स्टाईल दाल फ्राय तयार आहे। व्हेज पुलाव राईस तयार आहे। त्यासोबत इथे मी फुलके घेतलेले आहे। तुम्ही चपाती ठेवू शकता, लच्छा पराठा ठेवू शकता किंवा नान ठेवू शकता। तसेच स्वीटसाठी इथे मी गुलाबजामुन घेतलेले आहे। तुम्ही रसमलाई, जिलेबी काहीही घेऊ शकता। आपली छान अशी रक्षाबंधन स्पेशल थाली बनवून तयार झालेली आहे। व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला लाईक करा, शेअर